कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा. दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचा इशारा. भारत 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती देणार. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या राजदूतांना भारताने बोलावलं. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्या सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला. सर्वपक्षीय बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपतींची भेट. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची बैठक. अमित शहांसह किरेन रिजिजू, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह JP नड्डा दाखल. तर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार असल्याचा रशियन माध्यमांचा दावा. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक. भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद. पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात. केंद्र सरकार आक्रमक. कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिल पर्यंतच वैध. मेडिकल व्हिसा सुद्धा 29 एप्रिल पर्यंतच मान्य असेल. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती. तर पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही. पाकिस्तानने दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर. श्रीनगरमधील BSF जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर. जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 7 मे रोजी पुढील सुनावणी. निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा तर बीडच्या कारागृहामध्ये रवानगीसाठी आरोपी विष्णू चाटेचा अर्ज. अॅडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्यामध्ये दरात 2,500ची घसरण. सोन्याचे दर GST सह 99,000 रुपयांवर. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या सोनभाववाढीला काहीसा ब्रेक. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी. SS काश्मीर विरोधामध्ये तक्रार दाखल. IKLU अशा धमकीचे 2 ईमेल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.